next is first linear data structure is linear array. In the last lecture we have studied introduction to data structure. In that we have studied what is meant by data structure, operations on data structure and types of data structure. So first type of data structure is linear data structure, and in that the first data structure is array. So we can say it linear array, one dimensional array. लिनियर अरे और अरे बोथ आर द सेम मीनिंग. जे आपण PIC मध्ये शिकलेले तोच अरे, फक्त लिनियर का कन्सिडर केले तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलंय मी. लिनियर म्हणजे काय, सिक्वेन्शियल. ओके, सो आपण जे ट्रॅव्हर्सिंग, इन्सर्शन, डिलिशन करणार आहे ते सिक्वेन्शियली करणार आहे. सो इट इज अ लिनियर अरे. सेम जे PIC मधले अरे आहे तोच आहे. ठीक आहे. आता फर्स्ट व्हॉट इज मीन बाय अरे. अरे मीन्स व्हॉट, और लिनियर अरे मीन्स व्हॉट, इट कंटेन्स number of elements of same data type. Of same data type means what, की array मध्ये more than one elements असतात और one or more elements असतात, all of our same data type. means काय, की array जर तुमचा integer असेल तर array जर integer असेल तर त्या array मध्ये n नंबर ऑफ एलिमेंट्स पण काय असणार, इंटिजरच असणार. जर अरे तुमचा फ्लोटचा असेल तर n नंबर ऑफ एलिमेंट्स पण काय असणार, फ्लोट असणार. आणि कॅरेक्टरचा असेल तर नंबर ऑफ एलिमेंट, जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे काय असणार आहे, कॅरेक्टर टाइपचेच असणार आहे. ओके, तर आपण जे अल्गोरिदम्स बघणार आहे अरेच्या ऑपरेशन्स वरती, आपण काय काय सांगितलेलं की इच डेटा स्ट्रक्चर वरती हे 4 कॉमन ऑपरेशन्स आहेत, ट्रॅव्हर्सिंग, इन्सर्शन, डिलिशन आणि सर्चिंग. आणि प्लस अरे वरती 2 एक्स्ट्रा ऑपरेशन्स आहेत, मर्जिंग आणि सॉर्टिंग. तर हे 5 ऑपरेशन वरचे आपल्याला अल्गोरिदम्स बघायचे. म्हणजे सगळे अल्गोरिदम्स आपण इंटिजर वरतीच करणार आहे, बिकॉज तुम्हाला सिलेबस मध्ये इंटिजर अरेच आहे. बट यू कॅन अप्लाय दिस अल्गोरिदम ऑन फ्लोट अरे ऑल्सो और एज वेल एज कॅरेक्टर अरे ऑल्सो. ओके, so array means what, or linear array means what, it contains the n number of elements of same data type. okay, तर arrayचं डिक्लेरेशन कसं करतात. आता ऍक्च्युअली हा आपला DS चा पार्ट नाहीये, बट आपल्याला प्रोग्राम करायचे अरे वरचे. सो मी परत एकदा तुम्हाला रिवाइज करते. सीचं अरे डिक्लेरेशन कसं करतात, डेटा टाइप, देन वन डायमेन्शनल अरे नेम अँड देन सबस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट मध्ये तुम्ही देता साइज. ओके, सो अरे नेमला सेम रूल फॉलो करायचे जे तुम्ही व्हेरिएबल नेम साठी फॉलो करता. मीन्स व्हॉट, फर्स्ट जे कॅरेक्टर असणार आहे ते काय असणार आहे, लेटरच पाहिजे. त्याच्यानंतर व्हाईट स्पेस इज नॉट अलाउड, अंडरस्कोर इज अलाउड. ओके, तर हे तुमचं अरेचं डिक्लेरेशन झालं. तर फॉर एक्झाम्पल डेटा टाइप सपोज माझा इंट आहे, कारण की मला मोर दॅन 1 एलिमेंट जे ते इंटिजरचे पाहिजे. सो इंट डेटा टाइप. देन अरे नेम सपोज मी A दिलं आणि साइज सपोज मी 10 दिली. तर काय होतं तुम्हाला सांगितलेलं मी PIC मध्ये, सपोज डेटा टाइप हा अरे नेम ऑफ साइज 10 दिला तर काय करतो कंपायलर, 10 ब्लॉक्स ऑफ मेमरी अलोकेट करतो. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरूनच तुम्हाला सगळे अल्गोरिदम्स करणार आहेत. मेमरी ब्लॉक्स वरून 10 ब्लॉक्स ऑफ मेमरी अलोकेट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, आणि बाय डिफॉल्ट इंडेक्स कुठून सुरू होते, 0. म्हणजे हा जो ब्लॉक आहे फर्स्ट, हा A ऑफ 0 झाला, हा A ऑफ 1 झाला, हा A ऑफ 2, हा A ऑफ 3, A ऑफ 4, A ऑफ 5, A ऑफ 6, A ऑफ 7, A ऑफ 8 आणि A ऑफ 9. ओके, आणि ईच ब्लॉक इंटिजर अरे आहे म्हणून ईच ब्लॉक किती बाईटचा असणार आहे, 2 बाईटचा असणार आहे. आणि बघा सिक्वेन्शियली ब्लॉक अलोकेट होतात लिनियरली, म्हणून अरेला काय म्हणतात, लिनियर डेटा स्ट्रक्चर. ओके, ईच ब्लॉक तुमचा 2 बाईटचा असणार आहे. ठीक आहे, आणि जो अरे चॅप्टर आहे तो तुम्हाला विदाउट पॉइंटर, सो मी इथं मेमरी अलोकेशन आता सध्या लिहित नाही. नाऊ आता इथे फक्त डिक्लेरेशन केले, तर कंपायलर काय करणार, गार्बेज व्हॅल्यू असाइन करणार ईच ब्लॉकला. इट मे बी 0, इट मे बी एनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू और एनी निगेटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट काय करतो आपण, अरे इनिशियलायझेशन करतो. आता आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये कंपल्सरी रन टाइमच इनिशियलायझेशन करणार आहे. मीन्स व्हॉट, की रन टाइम आपण ह्या ब्लॉक मध्ये व्हॅल्यूज टाकणार आहे. ठीक आहे, बट मी तुम्हाला तर परत एक रिवाइज करतेय. सो अरे तुम्ही 2 वेने इनिशियलाइज करू शकता, एक कंपाइल टाइम आणि एक रन टाइम. कंपाइल टाइम मीन्स व्हॉट,
जेव्हा प्रोग्राम आपला कंपाईल होतो तेव्हाच ॲरेच्या ब्लॉक्स मध्ये काय जाणार, व्हॅल्यू जाणार. आणि रन टाइम इनिशियलायझेशन मीन्स व्हॉट, जेव्हा आपण प्रोग्राम रन करतो तेव्हा आपण ह्या ब्लॉक मध्ये व्हॅल्यू देणार. ठीक आहे. मग कंपाईल टाइम कसं करतात बघा. कंपाईल टाइम मी परत एकदा डिक्लेअर करते, ए ऑफ 10 सपोज इक्वल टू, आणि इथेच तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू देता. आता मी इथे 10, 20, 30 ह्याच असल्या पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता, फक्त इंटिजर 10 व्हॅल्यूज. ओके. मग कंपायलर काय करतो, जेव्हा प्रोग्राम कंपाईल होतो तेव्हा बाय डिफॉल्ट ही इंडेक्स 0 असते. मग ए ऑफ 0 मध्ये टाकणार 10, ए ऑफ 1 मध्ये टाकणार 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अँड 100. ओके. तर हे झालं तुमचं कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. आता ह्याचा एक ड्रॉबॅक काय की तुम्हाला सपोज आता दुसऱ्या व्हॅल्यू पाहिजे कंपाईल टाइम मध्ये, तर तुम्ही परत प्रोग्राम सोर्स कोडला येणार, इथे चेंजेस करणार, परत प्रोग्राम कंपाईल करणार आणि परत रन करणार. मग तुमच्या ह्या व्हॅल्यू चेंज होणार. ओके. मग आता आपण नेक्स्ट काय करणार आहे, रन टाइम इनिशियलायझेशन करणार आहे. आता बघा कंपाईल टाइम मध्ये बाय डिफॉल्ट कंपायलर 0 इंडेक्स पासूनच स्टार्ट करतो. ठीक आहे. बट तुम्हाला आता डेटा स्ट्रक्चरच्या सिलेबस साठी जे बुक आहे त्या बुक मध्ये जे अल्गोरिदम्स दिलेले आहेत ते त्यांनी कसे दिलेले आहेत, बाय कन्सिडरिंग द फर्स्ट इंडेक्स ॲज 1. ओके. म्हणजे 0 इंडेक्सला कन्सिडर करून अल्गोरिदम केलेलेच नाहीये. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, 1 पासूनच इंडेक्स करायची आहे. ह्याचं मिनिंग काय की आपण जर कंपाईल टाइम केलं तर कंपल्सरी 0 पासूनच इंडेक्स असते, कंपायलर देतो, कारण कंपाईल टाइम इनिशियलायझेशन आहे. पण मग रन टाइम मध्ये आपण ते चेंज करू शकतो. मग तुमचे जे अल्गोरिदम्स तुम्हाला आता फॉलो करायचे ॲरे वरती, तर ते सगळे कशा इंडेक्स पासून, स्टार्टिंग फ्रॉम 1 इंडेक्स पासून दिलेले. सो हे झालं कंपाईल टाइम, हे फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण आता रन टाइम मेन घेऊया. व्हिडिओ पॉज करून एकदा राईट डाऊन करून घ्या बुक वरती आणि पुन्हा एकदा व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता सध्या मी हे रफ करत नाही. त्याच्यानंतर आता रन टाइम इनिशियलायझेशन बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याची आपण स्कॅनएफ नी करतो, प्रोग्राम रन केल्यानंतर व्हॅल्यू देतो, दॅट इज अ रन टाइम इनिशियलायझेशन. ओके. मग त्याच्यासाठी मला ॲरे तर डिक्लेअर करावाच लागेल. आता बघा, जर मला 10 एलिमेंट्स पाहिजे आणि स्टार्टिंग फ्रॉम द 1 इंडेक्स, तर काय होणार आहे बघा, जेव्हा मी ॲरे 10 एलिमेंट्सच डिक्लेअर करते तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं, बाय डिफॉल्ट इंडेक्स कुठून सुरू होते, 0 पासून आणि अप टू ए ऑफ 9 पासून. पण मला तर सपोज असं करायचंय की मला इंडेक्स, माझ्याकडे 10 एलिमेंट्स आहेत पण इंडेक्स मला 1 to 10च पाहिजे. पण मग आता काय होणार बघा, ए ऑफ 10 केलं तर जसं मी तुम्हाला मग अशी सांगितलं, कंपायलर काय करणार, आपण बघा डिक्लेअर आणि डिक्लेरेशनचा जो सिंटॅक्स आहे तो कंपाईल टाइमच होणार आहे. आता इथे व्हॅल्यू देण्याचं सुरू आहे. ठीक आहे. आता बघा मी रन टाइम व्हॅल्यू देते ए ऑफ 10 ला. आता इथपर्यंत जेव्हा प्रोग्राम तुम्ही कंपाईल करणार तेव्हा ए ऑफ 10 साठी हे असं मेमरी अलोकेशन झालं 0 पासून 9 पर्यंत विथ गार्बेज व्हॅल्यू. ओके. नाउ नेक्स्ट आता मला रन टाइम इनिशियलायझेशन करायचं, तर मी काय करणार, एंटर एलिमेंट्स इन ॲरे. आता वॉइड मेन हेडर फाइल्स वगैरे डिक्लेअर आहे असं कन्सिडर करा. हे तुमचं झालेलंच आहे बघा. इथे मला एक आय लागेल. मग आय आपण काय करणार, मला 1 पासून पाहिजे. ठीक आहे. मग 1 पासून आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आणि आय प्लस प्लस. ओके. मी काय सांगितलं की माझ्याकडे 10 एलिमेंट्स आहेत, तर कंपाईल टाइम झालं होतं मग अशी 0 to 9, 10, 20, 30, 40 अप टू 100. पण आता मला काय पाहिजे, 10 एलिमेंट्स आणि त्याला इंडेक्स 1 to 10च पाहिजे, म्हणून मी लूप काय टाकलं, 1 to लेस दॅन ऑर इक्वल टू 10. आणि इथे काय केलं मी, स्कॅनएफ %d ampersand a of i. आता हा सगळा तुम्हाला कोड येतो, मला फक्त तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. नाव बघा, ए ऑफ 10 मेमरी अलोकेशन ह्या वेळी झालं विथ गार्बेज व्हॅल्यू 0 to 9, 1 to 10 होणार नाही, कारण की कंपायलर जेव्हा मेमरी अलोकेशन करतो त्या पर्टिक्युलर साईजच्या ॲरेसाठी तेव्हा तो 0 पासूनच स्टार्ट करतो, म्हणून 10 ब्लॉक्स ऑफ 0 to 9 ला एंड होणार. ठीक आहे. नाउ आय तुमचं किती होणार बघा, 1 होणार. म्हणजे जी व्हॅल्यू तुम्ही एंटर करणार रन केल्यावर प्रोग्राम आय 1 झाला. स्कॅनएफ काय करणार, तुम्हाला अलाउ करणार टू एंटर समथिंग. मग तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ती कुठे जाणार, ए ऑफ 1 च्या ऍड्रेस मध्ये. ऍड्रेस ऑफ एम्परसँडला तुम्ही दुसरं मिनिंग काय, ऍड्रेस ऑफ ए ऑफ 1, कारण की आय काय मी सुरुवात केली 1 पासून. मग ए ऑफ 1 मध्ये सपोज मी 10 टाकलं, सॉरी 0 मध्ये काहीच नाही जाणार, तिथं गार्बेजच व्हॅल्यू असणार, कारण की इथं 0 मी केलेलंच नाही. सो जी व्हॅल्यू मी स्कॅन करणार ती ए ऑफ 1 मध्ये जाणार. नंतर आय किती होणार,
2 होणार. आता जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, A(2) मध्ये जाणार. ओके, नाउ नेक्स्ट I3 होणार. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, A(3) मध्ये जाणार. सपोज 30 टाकलं. नाउ I किती केला, 4 केला. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, A(4) मध्ये जाणार, कारण की I माझा 4 आहे. नंतर I किती होणार, नेक्स्ट लूपला आलं की 5. जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हे लूप कंटिन्यू होणार. नंतर A(5) मध्ये व्हॅल्यू जाणार, I6 होणार. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार व्हॅल्यू कुठे जाणार, A(6) मध्ये जाणार. ठीक आहे. नाउ I किती होणार, 7 होणार. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती A(7) मध्ये जाणार. I8 होणार. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती A(8) मध्ये जाणार. I9 होणार. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती A(9) मध्ये जाणार. नाउ I किती होणार, 10 होणार. 10 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. लक्ष द्या, आता इथे मेन आहे 10 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ट्रू आहे. तर जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, आता A(10) मध्ये. पण A(10) साठी मेमरी अलोकेशन झाले का, नाही. सो इथे तुमची एरर येणार रन टाइम. कोणती एरर येणार, जेव्हा तुमचा I10 होतो तेव्हा कोणती एरर येणार, रन टाइम. बिकॉज तुम्ही व्हॅल्यू तर टाकणार 100, पण ती व्हॅल्यू कुठे स्टोअर करायची, A(10) मध्ये, कारण की I माझा 10 आहे. बट A(10) साठी मेमरी अलोकेशन झाले का, नाही. A(10) जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता तेव्हा 0 to 9 झाले, पण A(10) साठी नाही झालेलं. तर ही झाली रन टाइम एरर. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत फक्त कोणती एरर माहितीये, कंपाईल टाइम, बरोबर. पण ही एरर कोणती झाली, रन टाइम एरर झाली. प्रोग्राम रन केल्यावरती 9 इटरेशन पर्यंत काहीच एरर नाही येणार. पण जेव्हा तुमचं 10th इटरेशन येईल तेव्हा 10 ला जी तुम्ही व्हॅल्यू टाकणार ती स्टोअर A(10) मध्ये करायची तुमच्या अकॉर्डिंग टू युअर कोड. बट A(10) साठी मेमरी अलोकेशनच झालेलं नाही. सो इट इज अ रन टाइम एरर. ठीक आहे. मग आता हे कसं सॉल्व्ह करायचं, की मला माझ्या अल्गोरिदम तर माझे सगळे 1 पासूनच आहे, 1 to n. ठीक आहे. मग मला त्या 10 ला अलोकेशन पण झालं पाहिजे. 0 तर मला नो यूज आहे. पण मी जेव्हा डिक्लेअर करते तेव्हा A(0) ला तर मेमरी अलोकेट होतेच. मग ह्याच्यासाठी काय करायचं, जो ऍरे आहे तुमचा, हा तुम्ही आता एवढे 50 तर घेणार नाहीयेत, 10 जास्त मॅक्स तुम्ही 20 एलिमेंट्स घेता ऍरे मध्ये. शक्यतो आपण सगळे 5, 10 मध्येच, कारण की आपल्याला एक्सप्लेन करायला पण सोपं जाईल. सो काय करायचे, ऍरेची साईज एक मॅक्झिमम डिक्लेअर करून ठेवायची. ठीक आहे. मग आता मला सांगा, की जर मी मॅक्झिमम साईज डिक्लेअर केली तर A(50) ह्याच्यानुसार कंपायलर काय करेल, A(0) to A(10) अप टू बघा A(11) अप टू किती पर्यंत मेमरी अलोकेट करेल, A(49) पर्यंत. ओके. मग आपल्याला काय करायचे, 59 करायचे. आपल्याला त्यातले कधी तुम्ही 5 एलिमेंट्स ऍरे मध्ये एंटर करणार, कधी 10च करणार, कधी 20 करणार. ठीक आहे. फक्त मॅक्झिमम साईज मी करून घेतली. फक्त हा प्रॉब्लेम कोणता रिझॉल्व्ह करण्यासाठी, की जेव्हा माझा I10 होतोय तेव्हा जर मी साईज 10च डिक्लेअर केली आणि जेव्हा I माझं 10 होतोय तेव्हा A(10) साठी मेमरी अलोकेशन नसतं. सो त्याच्यासाठी मी काय केलं, मॅक्झिमम मेमरी अलोकेट करून घेतली. ठीक आहे. नाउ आता काय करायचं बघा, इथे एक n पण घ्यायचा. ठीक आहे. आणि युजरला 50 साठी तर मेमरी अलोकेशन केले, पण युजरला दरवेळेस 50च टाकायचे असं काही नाही, त्याच्यापेक्षा कमी पण टाकू शकतो युजर. सो युजरलाच पहिल्यांदा आपल्याला साईज विचारायची, एंटर साईज ऑफ ऍरे. हे झालं प्रॉपर रन टाइम. कारण की तुम्ही आता डेव्हलपर होणार आहे, तुम्ही एका कस्टमरला प्रोग्राम करून दिला तर एक कस्टमरला 5 एलिमेंट्स पाहिजे असतील, मग तुम्ही 5च साईज डिक्लेअर करून नाही देऊ शकत. तोच प्रोग्राम तुम्ही दुसऱ्या एक कस्टमरला दिला, त्याला 10 पाहिजे, तर मग काय करणार, परत चेंज करून देणार का, नाही. मग असा प्रोग्राम करायचा की ज्याचं सोल्युशन ऑल कस्टमर साठी सेम असणार आहे. ठीक आहे. सो इथे युजरला जो कस्टमर रन करेल त्याला तोच टाकेल की त्याला 5 टाकायचे, 7 टाकायचे, 10 टाकायचे. ठीक आहे. नाउ स्कॅनf %d %n बघा, युजर कडून साईज घ्यायची. नाउ नेक्स्ट एंटर ऍरे एलिमेंट्स. ठीक आहे. आता बघा तो मगाचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह आहे. आता या ऍरे डिक्लेरेशन वरून A(0) to A(49) मेमरी अलोकेशन झालं. ठीक आहे. नाउ स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर साईज ऑफ ऍरे, एंटर साईज ऑफ ऍरे. आता मी यांची व्हॅल्यू टाकली 10, म्हणजे मी जर स्कॅन 10 केलं तर कुठे स्टोअर होणार ते n मध्ये. सो n 10 झाला. नाउ एंटर ऍरे एलिमेंट स्क्रीनवरती डिस्प्ले झाला. आता I किती झाला, आणि इथे 10 च्या ऐवजी करायचं n. म्हणजे युजरनी 5 टाकलं तर 5 टाइम्स लूप होणार. युजरनी जर 11 टाकलं तर 11 टाइम्स. आता मगाशी बघा, जर मी इथं 5 केलं असतं आणि इथं 5 केलं असतं
तर परत A5 ला एरर आलीच असती का, कारण की A5 केले तर मेमरी अलोकेशन A0 to A4 पर्यंतच आहे. जेव्हा R5 होणार तेव्हा परत एरर येणार ती. म्हणून काय करायचं, मॅक्झिमम साईज अलॉट करून ठेवायची आणि इथं युजरच टाकणार मग त्याला किती एलिमेंट्स टाकायचे आणि तेवढ्या टाइम्स लूप इन्क्रीमेंट करायचं. ठीक आहे, आता बघा आपली जी मगाची एरर आहे ती येणार नाही. बघा आय किती झाला आता 1 झाला. बघा 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n. n काय आहे 10, ट्रू आहे कंडिशन. आता तुम्ही जी व्हॅल्यू स्कॅन करणार I1 आहे, सो ती A1 मध्ये जाणार. सपोज 10. नंतर I2 झाला, ही कंडिशन ट्रू आहे कारण की n आपला 10 आहे. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती A2 मध्ये जाणार. I3 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती A3 मध्ये जाणार. असं तुम्ही, आता मी तुम्हाला 9 पर्यंत तर मग अशीच एक्सप्लेन करतं कारण की आपली एरर 10 ला आलती, मग I10 होईल. हा नाव I किती आहे 10. 10 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n. n पण किती आहे 10, इक्वल टू 10, ट्रू आहे कंडिशन. खाली आले. आता जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती A10 मध्ये जाणार आणि A10 ला मेमरी अलोकेशन झालेलं, सो मगाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ठीक आहे, तुम्ही 15 जरी म्हणलं तरी A49 पर्यंत आहे ना, सो n जरी तुमचा 15 असेल तरी पण 1 to 15 इंडेक्स होणार. बरोबर. ठीक आहे, नाव I होणार तुमचा 11. 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n. n काय 10, कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आले. आलं का लक्षात? म्हणजेच आता या एवढ्या स्टेप्सनी काय झालं, तुमच्या अरे मध्ये व्हॅल्यू गेल्या, रन टाइम प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्ही व्हॅल्यू टाकले आणि अजून एक काय सॉल्व्ह केलं आपण की आपण आता म्हणजे हा जो ब्लॉक आहे हा अनयूज झाला आणि हा पण इथून 11 पासून 49 पर्यंत अनयूज. आपण फक्त यूज कोणते करणार आहे एवढेच. जर माझं n 5 असेल तर 5 करणार, n जर 7 आहे तर 7 ब्लॉक्सच करणार. आलं का लक्षात? ठीक आहे, म्हणजेच काय करायचं, हे झालं रन टाइम इनिशियलायझेशन. आपले जेवढे अरेचे अल्गोरिदम्स आहेत त्याच्यासाठी एवढा कोड प्रत्येक प्रोग्राम मध्ये येणारच. ठीक आहे, मग आता मला ट्रॅव्हर्सिंग करायचंय अरेचे. ट्रॅव्हर्सिंग तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं, व्हिजिटिंग ईच इलेमेंट एक्झॅक्टली वन्स. म्हणजे साधं प्रिंट म्हणू शकतो आपण. मला अरे मधले इलेमेंट्स प्रिंट करायचे तर त्यालाच काय म्हणतात, ट्रॅव्हर्सिंग करतात. मग जर मला ट्रॅव्हर्सिंग अल्गोरिदमचा कोड लिहायचा आहे तर मला पहिले अरे मध्ये इलेमेंट्स टाकावे लागतील तरच मी त्याला प्रिंट करू शकते. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे प्रिंटिंग म्हणू शकतो आपण सिंपल वे मध्ये. मग अरे मध्ये इलेमेंट्सच नसतील तर प्रिंट काय करणार आहे, म्हणजे हा कोड येणारच. ठीक आहे, आता ऑलरेडी माझ्याकडे अरे आहे आणि त्याच्यामध्ये मला एक न्यू इलेमेंट इन्सर्ट करायचा आहे. तर ऑलरेडी जो अरे तो पण मला पहिले घ्यावाच लागेल. बरोबर. डिलीट करायचा अरे मधला इलेमेंट, तर ऑलरेडी अरे मध्ये इलेमेंट्स असतील तरच मी डिलीट करणार, म्हणजे अरे तर मला घ्यावाच लागेल रन टाइम. त्याच्यानंतर सॉर्टिंग करायचं, अरेंजिंग इलेमेंट्स इन अरे असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. जर मला सॉर्टिंग करायचं तर पहिल्यांदा अरे मध्ये मला अनसॉर्टेड इलेमेंट्स टाकावे लागतील, मग मी अल्गोरिदम अप्लाय करणार, मग सॉर्ट होणार. मला सर्च करायचं अरे मध्ये तर पहिले इलेमेंट्स तर लागणार आहे. बरोबर. मग अरेचे जेवढे अल्गोरिदम्स आहेत त्याच्यामध्ये हा कोड कॉमन येणार आणि मग एक्स्ट्राचा कोड आपल्या अल्गोरिदम नुसार अटॅच होणार. ठीक आहे, काल बघा इथपर्यंत ऍक्च्युली हा आपला डीएसचा पार्ट नाहीये. हा सगळं सी मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे, बट आता आपल्याला परत अरे स्टार्ट करायचंय. तुमचा एवढा गॅप झालेला आहे तो व्यवस्थित स्टडी करा. हे एकदा आपली बुक ओपन करून बघा, तरी काय डाऊट आला तर मला विचारा. पण आता रन टाइम इनिशियलायझेशन साठी तर काय डाऊट आहे असं मला वाटत नाही आणि सगळे अल्गोरिदम आपले 1 पासूनच स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, कळलं? आता मेन आपण अल्गोरिदम सुरू करूया. बघा आता फर्स्ट तुमचा अल्गोरिदम आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. ट्रॅव्हर्सिंग अ लिनियर अरे और अरे. आता आपल्याला ट्रॅव्हर्सिंगचं मिनिंग मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं, व्हिजिटिंग ईच इलेमेंट ऑफ अरे, ईच इलेमेंट एक्झॅक्टली वन्स. एकदा तरी काय करायचा, अरे मधला इलेमेंट व्हिजिट करायचा, म्हणजेच आपण म्हणू शकतो प्रिंट करायचं. ठीक आहे, तर हे अल्गोरिदम झाला. आता तुम्हाला प्रिंट अरे मधले इलेमेंट्स कसे प्रिंट करायचे हे सी मध्ये आपण शिकलेलोच आहे, पण इथे तुम्हाला स्टार्टिंगला त्याचे अल्गोरिदम पण लिहिलेले. आता मी तुम्हाला लास्ट टाइम व्हॉट इज मीन बाय अल्गोरिदम एक्सप्लेन केले. इट इज अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉर अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम स्टेटमेंट. ओके, नाऊ ह्या स्टेप बाय स्टेप झाल्या कशासाठी, टू प्रिंट द इलेमेंट्स इन अरे. ओके, बघा आता सोपं आहे एकदम आणि तुम्हाला अल्गोरिदम वरून प्रोग्राम कसा लिहायचा ते पण मी एक्सप्लेन करणार आहे. तुमचे जसे जसे अल्गोरिदम होतील तसं तुम्हाला क्लिअर होईल की अल्गोरिदम वरून प्रोग्राम कसा लिहायचा. आणि अल्गोरिदम मध्ये चेंजेस करायचे नाही. इट इज लाईक अ फॉर्म्युला. जसे फॉर्म्युले असतात ते आपल्याला ऍज इट इज यूज करावे लागतात. बरोबर, एक्झाम्पल साठी. तसंच
हे अल्गोरिदम्स आहे, हे तुम्हाला लर्नच करायचे आणि तुमची इझिली लर्न कधी होती जर तुम्हाला ह्याचं जे ट्रेसिंग आहे ते कळालं तर, म्हणजे हे अल्गोरिदम कसे वर्क होतात हे जर तुम्हाला कळालं तरच तुम्ही इझिली ते लर्न करू शकता आणि लक्षात ठेवू शकता. बरोबर. आता बघा, आता कोणतं पण अल्गोरिदम एक्सप्लेन करायच्या आधी कन्सिडर करायचं की आपल्याकडे एक ॲरे आहे, त्याच्यामध्ये इलेमेंट्स आहेत आणि मग अल्गोरिदम काय करायचं स्टार्ट करायचं. ठीक आहे. आता बघा, अल्गोरिदम ट्रॅव्हर्सिंगचे कोणतं पण अल्गोरिदम लिहिताना तुमच्या स्टेप्स कशा पाहिजे असं नाही करायचं 1 2 किंवा अजून तुम्ही कसं करता असं, तर हे करायचं नाही. रूल काय आहे की अल्गोरिदम लिहिताना नंबर आणि किंवा डिजिट आणि डॉट आला पाहिजे, स्टेपला डिजिट आणि डॉट आला पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुमचं लूप आहे तर रिपीट फॉर, जर व्हाईल लूप आहे रिपीट व्हाईल, पुढे पुढे येतीलच तुम्हाला, व्हाईल लूप येईल, डू व्हाईल येईल. ठीक आहे. रिपीट व्हाईल असं लिहायचं. ठीक आहे. नाऊ रिपीट व्हाईल, मग कंडिशन येईल तुमची. त्याच्यानंतर आता बघा, कंडिशन लिहिताना कसं लिहायचं बघा. आता आपल्याला माहिती की लेस दॅन ऑर इक्वल टू आपण सी मध्ये कसं लिहितो असं लिहितो कोड मध्ये. बरोबर. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं लिहितो, इज इक्वल टू असं लिहितो, इज नॉट इक्वल टू असं लिहितो. पण अल्गोरिदम लिहिताना आपण जसं मॅथ्स मध्ये लिहायचो तसंच लिहायचं. सपोज माझ्या अल्गोरिदम मध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू ची कंडिशन आहे तर मी अशीच लिहिणार, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ची तर अशी लिहिणार. नुसतं इज इक्वल टू आपण कोड मध्ये लिहितो, पण आपलं मॅथ मध्ये फक्त आपण इक्वल टूच लिहितो आणि इज नॉट इक्वल टू कसं लिहितो असं लिहितो. तर हे सगळं तुम्हाला अल्गोरिदम मध्ये करायचं. म्हणजे अल्गोरिदम ही तुमची कोडिंगची सी ची लँग्वेज नाही. हे जे अल्गोरिदम आहे हे तुम्ही C++ चे ॲरे ट्रॅव्हर्स करण्यासाठी पण यूज करू शकता. हेच ॲरे तुम्ही जावा मध्ये ॲरे तुम्हाला जर ट्रॅव्हर्स करायचे तर जावा मध्ये पण हे अल्गोरिदम लिहू शकता. म्हणजे काय, हे जे अल्गोरिदम आहेत हे काय ऑल ओव्हर द युनिवर्स हे काय ऍक्सेप्टेबल आहे. येते का लक्षात. म्हणजेच काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की सोल्युशन तुम्ही असं कस्टमरला तुम्ही असं कोड करून दिला पाहिजे की तो कोड n नंबर ऑफ कस्टमर्स जे इनपुट आहे त्याच्यासाठी तो सॉल्व्ह झाला पाहिजे. बरोबर. तर सेम तसंच आहे. म्हणून तुम्ही जेव्हा अल्गोरिदम लिहिता तेव्हा तुम्ही यूज करणारे तुमचं जशी नॉर्मल लँग्वेज आहे तशीच यूज करणारे आणि मग कोड लिहिताना अल्गोरिदम मध्ये जर तुमचं कुठे हे साइन असेल तर कोड लिहिताना हे आलं पाहिजे अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. आता आपण सीनी कोड करणारे तर सीचा कोड येते का लक्षात. ठीक आहे. जसे जसे तुमचे अल्गोरिदम येतील तसं तसं तुम्हाला कळेल की कसं साइन लिहायचं ते. त्याच्यानंतर जे तुम्ही व्हेरिएबल्स नेम देणार आहे कोड मध्ये म्हणजे किंवा अल्गोरिदम मध्ये जे व्हेरिएबल्स असतील ते ऑलवेज काय लिहायचे, कॅपिटलच लिहायचे, कॅपिटल लेटर्स मध्ये. लक्षात ठेवा व्हेरिएबल सगळे कॅपिटलच आले पाहिजे. मग तुमचं फंक्शन नेम असेल, ॲरे नेम असेल, नॉर्मल व्हेरिएबल असतील ABCDIJK जे असेल ते काय कसे लिहायचे, कॅपिटल मध्येच लिहायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर लूप आहे तुमचं रिपीट फॉर म्हणजे फॉर लूप आहे तर लूप मध्ये जेवढे स्टेटमेंट आहेत अल्गोरिदम मध्ये तर ते थोडे आतमध्ये लिहायचे, टॅब एवढी स्पेस सोडून. ठीक आहे. आणि लूपचं जेव्हा एंड आहे तर एंड असं ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि एंड ऑफ लूप किंवा एंड ऑफ फॉर लूप पण लिहू शकता, एंड ऑफ व्हाईल लूप पण ते कुठे लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आणि ते बरोबर जिथे स्टार्ट झाले त्याच्या खालीच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्गोरिदम मध्ये जर कमेंट्स असतील तर त्या पण कशा लिहायच्या, स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच. ठीक आहे. आलं का लक्षात इथपर्यंत. आणि लास्ट स्टेप तुमची काय असेल, एक्झिट असेल. ठीक आहे. बघा आता एकदम इझी आहे. त्याच्यानंतर आता हे अल्गोरिदम कशाचं आहे, ट्रॅव्हर्सिंगचं. मग मला जर ॲरे ट्रॅव्हर्स करायचा आहे, ॲरे मध्ये इच अँड एव्हरी इलेमेंट मला जर प्रिंट करायचं आहे तर माझ्याकडे ॲरे तर पाहिजे आणि त्याच्यामध्ये इलेमेंट्स तर पाहिजे. बरोबर. मग कन्सिडर करा की मेन मेमरी मध्ये मी ॲरे स्कॅन केलेला आहे, त्याच्यामध्ये 5 इलेमेंट्स ॲरे. ठीक आहे. आणि इंडेक्स मी तुम्हाला सांगितलं की 1 पासूनच सुरू करायचे. ठीक आहे. आणि त्या ॲरेला नाव काय दिले त्यांनी, LA. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि आपण कन्सिडर करू की सपोज हे इलेमेंट्स आहेत माझ्या ॲरे मध्ये, कोणते पण असू शकतात. मी जस्ट इझी जावं आपल्याला म्हणून 10 20 30 40 50. तर हे माझं इनपुट आहे आणि मग आता काय करायचं, अल्गोरिदम अप्लाय करायचं. जसं मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या
स्लाइडला सांगितलं, काय सांगितलं की तो कोड तुमचा कंपल्सरी सगळ्या प्रोग्राम मध्ये येणारच आहे. काय की अरे स्कॅन एन स्कॅन करायचा, अरे स्कॅन करायचा आणि मग अल्गोरिदम अप्लाय करायचं. मग सपोज मी हा अरे स्कॅन केलेला आहे, माझं मेन मेमरी मध्ये रिप्रेझेंटेशन झालं. ठीक आहे, आता मी अल्गोरिदम अप्लाय करते. ट्रॅव्हर्सिंग म्हणजेच आपण म्हणू शकतो प्रिंटिंग इलेमेंट्स इन अरे. ठीक आहे, आता बघा इथे तुमच्यासाठी एक न्यू दो कन्सेप्ट आहेत. एक तर व्हेरिएबल आय घेतलंय. ठीक आहे, आता बघा इथं मी आपल्या जनरली लूप फॉर लूपला काय असतं, आपण इनिशियलायझेशन करतो बघा. आय इज इक्वल टू 1, मग आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू जे असेल ते आणि आय प्लस प्लस. ठीक आहे, पण इथं तर फक्त इनिशियलायझेशनचं इक्वल टू दिसतंय, कंडिशन दिसत नाही आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट पण नाही. मग ते आपल्यालाच स्पेसिफाय, आपणच ते अल्गोरिदम वरून रेडी करायचं की काय असेल नेमकं ते लूप. बघा लक्ष द्या, तुम्हाला कळेल. हे अल्गोरिदम थोडंफार कळलं, पुढचं कळलं डिटेलमध्ये तर हे पण कळेल. ठीक आहे, पण व्यवस्थित लक्ष द्या, हेच तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. बघा आता लक्षात ठेवायचं, आय कशाला असाइन करायचा आहे, एलबी ला. एलबी तुमच्यासाठी न्यू आहे. एलबी म्हणजे लोअर बाउंड ऑफ एन अरे, म्हणजे स्टार्टिंग इंडेक्स म्हणू शकतो आपण. एलबी म्हणजे काय, स्टार्टिंग इंडेक्स. येते का लक्षात? मग आता आपली स्टार्टिंग इंडेक्स काय आहे, 1 आहे. म्हणजेच एलबी ची व्हॅल्यू काय आली सध्या 1. आणि युबी म्हणजे काय, अप्पर बाउंड, जो की आपला एन असणार आहे. बघा लास्ट इंडेक्स ऑफ अरे. मग सध्या आपल्या अरे नुसार आपली लास्ट इंडेक्स काय आहे, 5 आहे. ठीक आहे, मग आता बघायचं आय त्यांनी काय सांगितलंय, लूप कुठून कुठपर्यंत जायचंय, आय एलबी पासून युबी पर्यंत. मग एलबी 1 आहे आणि युबी काय आहे, 5 आहे. बरोबर, म्हणजेच काय करायचं, लूप कसं तयार करायचं बघा, फॉर आय इज इक्वल टू एलबी. बरोबर, म्हणजेच 1. हा, आता 1 हा लेस आहे, लेस दॅन 2 काय आहे, युबी. पण युबी काय आहे, 5. म्हणजे जिथून आपल्याला स्टार्ट करायचं त्याच्यापेक्षा हे नंतरचं स्टेटमेंट काय आहे, नंतरचे जे व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, ग्रेटर आहे. सो इथे काय येणार, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू युबी. लेस दॅन ऑर इक्वल टू यूज करायचं आणि ते लेस दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणून काय करायचं, आय प्लस प्लस. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल जर मला रिव्हर्स प्रिंट करायचं तर मी असं लिहिणार बघा, युबी टू एलबी, युबी टू एलबी. आता बघा कसं होणार. आता आय कुठून सुरू करायचं, युबी. युबी काय आपली लास्ट इंडेक्स 5. 2 कुठपर्यंत, एलबी. एलबी काय आपला 1. म्हणजे आय ज्याला असाइन करायचं तो मोठा आहे आणि जिथपर्यंत न्यायचं ते छोट आहे. म्हणजेच इथं तुम्ही काय करणार, युबी लिहिणार, आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू युबी. बघा आणि इथे काय करणार, आय मायनस मायनस असं. ठीक आहे, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला हे कळणार आहे. ठीक आहे, तर सध्या काय सांगितलं मी, आय आपल्याला एलबी टू युबी न्यायचाय. बरोबर, एलबी आपला लोअर बाउंड म्हणजे स्टार्टिंग इंडेक्स. तर आपण प्रोग्राम मध्ये एलबीच्या ऐवजी 1 पण डायरेक्ट यूज करू शकतो. आणि युबी म्हणजे अप्पर बाउंड. आणि सध्या आपल्या अरेचे एक्झाम्पल जे आपण घेतलेले हे अल्गोरिदम एक्सप्लेन करण्यासाठी, त्याची लास्ट इंडेक्स 5 आहे. सो अप्पर बाउंड काय झाला, 5 झाला. तर आपण एन पण घेऊ शकतो, ते मी नंतर सांगते. आता सुरुवात होणार लूप, आय इज इक्वल टू एलबी. एलबी काय आहे, 1. बरोबर, त्याच्यानंतर कंडिशन काय सांगितली मी तुम्हाला, एलबी इज आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू युबी. बरोबर, मग आय काय 1. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू युबी. युबी काय आहे 5. कंडिशन ट्रू, तर लूप मध्ये आहे. मग काय करायचं, अप्लाय प्रोसेस टू. प्रोसेस म्हणजे इथे लक्षात ठेवा प्रिंट. प्रोसेस म्हणजे काय, प्रिंट, जे की आपण प्रिंट एफ नी करणार. सो प्रिंट काय करायचं, एलए ऑफ आय ची व्हॅल्यू. मग एलए आपलं अरे नेम आहे, एलए ऑफ आय. आय काय 1. सो एलए ऑफ 1 काय आहे 10. सो 10 काय होणार, स्क्रीनवर प्रिंट होणार. ठीक आहे, नाउ लूप. आता परत आय काय होणार, 1 झालेला आहे तो आता काय होणार, 2 होणार. परत कंडिशन 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. मग प्रिंट काय करायचं, एलए ऑफ 2. एलए ऑफ 2 म्हणजे काय आलं, 20 स्क्रीनवर प्रिंट झालं. त्याच्यानंतर आय किती होणार, 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ट्रू. मग काय प्रिंट करायचं, एलए ऑफ आय म्हणजेच एलए ऑफ 3. एलए ऑफ 3 काय 30 प्रिंट झालं. परत आय किती होणार, 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर 5 इक्वल टू 5. ट्रू आहे. सॉरी, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 ट्रू आहे. मग स्क्रीनवर काय प्रिंट होणार, एलए ऑफ 4. एलए ऑफ 4 म्हणजे 40 प्रिंट होणार. बरोबर, नाउ आय 5 झाला. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 ट्रू. प्रिंट वर काय झालं, एलए ऑफ 5 50. नाउ आय किती झालं, 6. 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू कुठपर्यंत न्यायचंय लूप, युबी पर्यंत. आणि युबी काय 5. कंडिशन फॉल्स. काय झालं, एक्झिट. म्हणजेच काय झालं बघा,
हे जर ॲरे आपण स्कॅन केला असेल तर हे ट्रॅव्हर्सिंगने आपण ॲरे काय केला, प्रिंट केला. जे आपण सी मध्ये जसं ॲरे प्रिंट केलेलं आहे तेच आहे, फक्त हे अल्गोरिदम फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. तर हे झालं. तुम्हाला जर एक्झामला अल्गोरिदम आलं विथ एक्झाम्पल तर अल्गोरिदम लिहायचं आणि एक्झाम्पल मध्ये ॲरे काढायचा, हे असं आय लिहायचा आणि कंडिशन लिहायची आणि इथे काय प्रोसेस होणार ते लिहायचं. म्हणजे इथे ह्या पोझिशनला 10 होणार, 30 होणार, 40, 50 आणि इथे काय होणार, एक्झिट होणार. हे झालं तुमचं एक्सप्लेनेशन. मी तुम्हाला ह्याच्या नोट्स पण देणार आहे, कारण की बुक मध्ये फक्त अल्गोरिदम प्रॉपर दिलेलं आहे, पण एक्सप्लेनेशन जसं तुम्हाला आन्सर मध्ये लिहायचं तसं नाहीये, तर मी हे तुम्हाला नोट्स देईल. ठीक आहे. फक्त सध्या तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन करा. ठीक आहे, कळलं? नेक्स्ट बघा, आपल्या अल्गोरिदम वरून हा प्रोग्राम आहे. हा आपला ऑलरेडी झालेला आहे. तुम्हाला परत एकदा सांगते, ट्रॅव्हर्सिंग म्हणजे प्रिंटिंग, जे की आपलं ऑलरेडी झालेलं आहे. सो हा तुम्हाला सीचाच प्रोग्राम वाटेल, पण इथून पुढचे जे अल्गोरिदम्स आहे हे टोटली मग डिफरंट आहे. इन्सर्शन, डिलिशन, सर्चिंग, सॉर्टिंग. सॉर्टिंग मध्ये तुम्हाला 5 टाइप्सने सॉर्ट करायचे. सो सॉर्टिंगचे सेपरेट 5 अल्गोरिदम्स आहे, सर्चिंगचे 2 अल्गोरिदम आहे. ठीक आहे. तर सध्या हा प्रोग्राम आपला सीचाच आहे. फक्त आता मी तुम्हाला सांगते की अल्गोरिदम वरून कसं लिहायचं. आता बघा, ट्रॅव्हर्सिंग लिनियर ॲरे, तर तुम्हाला मी काय सांगितलं की ॲरे प्रिंट करण्यासाठी पहिले ॲरे तर पाहिजे. सो आपले एवढे जे स्टेटमेंट आहेत ते प्रत्येक प्रोग्राम मध्ये येणारच आहे ॲरेच्या. हे मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं, बरोबर. ॲरे मी मॅक्झिमम साठी डिक्लेअर केला का, कारण मला 1 to n, n हा माझा फिक्स नाही आणि मला इंडेक्स 1 पासून सुरू करायची. ठीक आहे. नाउ एंटर n. सपोज आता मी स्क्रीनवरती n ची व्हॅल्यू परत एकदा मी एक्सप्लेन करते बघा तुम्हाला अल्गोरिदमच. n ची व्हॅल्यू सपोज मी 5 टाकली. ठीक आहे. नाउ एंटर ॲरे एलिमेंट्स. आय किती झाला, 1 झाला. आता हे तुम्हाला मी मगाशीच सांगितलंय. स्कॅन करणार मी, हे लूप 5 टाइम्स होणार, n टाइम्स. n किती आहे, 5. सो सपोज मी ॲरे मध्ये एलिमेंट्स घेतले 5, 8, 3, 2, 6. ठीक आहे. आणि इंडेक्स आणि ह्या ॲरेला नेम काय दिलंय मी, ए दिलंय. इथं एले आहे तर इथं ए दिलंय. तर हे आपलं इथपर्यंत कॉमन झालं. आता इथे मेन आपलं काय आहे, ट्रॅव्हर्सिंग अल्गोरिदम. म्हणजे अल्गोरिदम अप्लाय करण्यासाठी ॲरेचा आधी आपल्याला ॲरे घ्यायचा, तो मी घेतला स्कॅनएफने. हा आपला सपोज ॲरे आहे. आता बघा, आय 1 का केलं, कारण की माझं लोअर बाउंड 1च आहे. सो सेपरेट एलबी एक व्हेरिएबल घ्यायचं, मग परत एलबी ला 1 असाइन करायचं. त्याच्यापेक्षा काय करा, इथं डायरेक्टली 1च यूज करा. त्याच्यानंतर अप्पर बाउंड माझी कोणती इंडेक्स असणार, n ची व्हॅल्यू जर मी 5 टाकली तर लास्ट इंडेक्स माझी 5 असणार. 10 टाकली तर लास्ट इंडेक्स 10 असणार. सो अप्पर बाउंड काय घ्या, nच घ्या. ठीक आहे. आणि नाउ तिथे काय करायचं, प्रिंट करायचं आपल्याला एल ऑफ आय. फक्त आता मी एलच्या ऐवजी काय यूज केलेलं आहे, नेम ए. मग ए ऑफ आय काय केला, प्रिंट केला. एकदम इझी बघा. आय 1 झाला, प्रिंट झाला. ए ऑफ 1 ची व्हॅल्यू 5, आय 2 झाला, ए ऑफ 2 ची व्हॅल्यू, ए ऑफ 3 ची, ए ऑफ 4 ची आणि ए ऑफ 5 ची. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही बोलला की फंक्शनली प्रोग्राम करायचे, पण सुरुवातीला आपण काय करणार. आता तुम्हाला ॲरे मध्ये ट्रॅव्हर्स आहे, इन्सर्ट आहे, डिलीट आहे, सर्चिंगचे 2 अल्गोरिदम आणि सॉर्टिंगचे 5. म्हणजे टोटल किती प्रोग्राम येणार, 5 आणि 2 7 आणि हे 3. म्हणजे टोटल 10 प्रोग्राम्स येणार ॲरेचे आणि 10 अल्गोरिदम्स. ओके. मग आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा 10 सेपरेट प्रोग्राम करा तुम्ही मेन मध्ये. एकदा तुम्हाला कोडिंग कळलं की आपण काय करणार, एकाच प्रोग्राम मध्ये मेनू ड्रिव्हन. मी तुम्हाला सी मध्ये पण घेतलेलं आहे बघा. मेनू ड्रिव्हन म्हणजे अशा चॉईस टाकायच्या, युजरला इन्सर्ट करायचंय, डिलीट करायचंय, सर्च करायचंय का सॉर्ट करायचंय. ठीक आहे. मग हे मेनू ड्रिव्हन आपण प्रोग्राम करणार आहे युजिंग फंक्शनने. आता तुम्हाला जे असाइनमेंट देणार आहे त्याच्यामध्ये सेपरेट पण देतात आणि शेवटी एक असाइनमेंट अशी असते की ऑल प्रोग्राम्स जे अल्गोरिदम्स आहेत ॲरेचे ते इन्क्लूड करून एकच प्रोग्राम करायचा. मग जेव्हा आपण मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करू तेव्हा हा जो कोड आहे तो आपण प्रत्येक वेगवेगळ्या फंक्शन मध्ये, म्हणजे ट्रॅव्हर्सिंगचा कोड ट्रॅव्हर्स फंक्शन मध्ये, इन्सर्टचा इन्सर्ट मध्ये असं करणार आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला कळालं हे झालं अल्गोरिदम आणि हा झाला त्याचा प्रोग्राम. ठीक आहे. आता आज मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते आता, कारण की तुम्हाला परत ओव्हरलोड होईल, कारण तुमची सुरुवात अल्गोरिदम पासून झाली आहे. तर व्यवस्थित काय करायचं, एक अल्गोरिदम हे लिहून घ्या. त्याच्यानंतर मी जो ॲरे घेतलाय तर तुम्ही n7 घ्या. मग एलबी ची व्हॅल्यू 1 येणार, युबी ची व्हॅल्यू 7 येणार. मग आय 1 पासून 7 पर्यंत जसे मग अशी 3 कॉलम काढलेले तसं ट्रॅव्हर्स करा आणि तो व्यवस्थित प्रिंट करा. कसं काढलेलं मग अशी तो व्हिडिओ एकदा पॉज करा. तरी मी एकदा परत सांगते. सपोज माझा n जर 7 आहे तर काय होणार आहे,
आय पहिले 1 होणार बघा. एक्सप्लेन करताना व्हेरिएबल्स कॅपिटल, पण प्रोग्राम लिहिताना व्हेरिएबल्स कसे पाहिजे, स्मॉल लेटर्स मध्येच. ठीक आहे. I1 होणार असं. म्हणजे कसं अल्गोरिदम कसं ट्रेस करून कसं समजून घ्या बघा. एक तुम्ही मॅक्झिमम इलेमेंट्स किती तुमच्या अरे मध्ये ते कन्सिडर करा. सपोज माझ्याकडे 7 इलेमेंट्स आहेत, तर त्या केसमध्ये तुमचा LB 1 येईल आणि UP 7 येईल. चेंज फक्त तुमचं UB होईल, LB तर सगळ्यांचा 1च येणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर एक अरे काढा 7 इलेमेंटचा, त्याच्यामध्ये 7 इलेमेंट्स टाका कोणते तरी, इंडेक्स द्या त्याला 1 to 7. ठीक आहे. आणि मग हे स्टार्ट करा. I1 होणार, मग 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 ट्रू आहे, तर प्रोसेस काय होणार, सपोज 10 असं तुम्ही ट्रेस करा. मागची स्लाइड बघा आणि व्यवस्थित एक एक्झाम्पल मला सॉल्व्ह करून तुम्ही दाखवा. काही एरर आली तर मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आणि हा सिंपल प्रोग्राम आहे, हा व्यवस्थित टाईप करून रन करून ठेवा. आता प्रोग्रामला व्यवस्थित नाव देणार तुम्ही इथून पुढं. अरे आणि अंडरस्कोर टाकायचं ट्रॅव्हर्स डॉट सी, नाहीतर मग 1.A1 A2 असं देऊ नका. अरे अंडरस्कोर ट्रॅव्हर्स डॉट सी म्हणजे तुम्हाला हा ट्रॅव्हर्सचा प्रोग्राम आहे, नंतर जर चेक करायचं झालं तर कळेल. अरेचा इन्सर्टचा आहे, तर अरे अंडरस्कोर इन्सर्ट डॉट सी असं तुम्ही प्रोग्रामला नेम द्यायचे सगळ्यांनी. आणि जेव्हा आपण मेनू ड्रिव्हन करू तेव्हा अरे अंडरस्कोर ऑल अल्गोरिदम डॉट सी असं करायचं. मग हाच कोड फक्त आपण फंक्शन मध्ये टाकणार. ठीक आहे. म्हणजे मग मी तुम्हाला जर डायरेक्ट मेनू ड्रिव्हन शिकवायला गेले तर तुम्हाला ते काहीच कळणार नाही. मग त्याच्यासाठी मेनू ड्रिव्हन करायचे तर आपल्याला सगळे अल्गोरिदम ऍट अ टाइम आले पाहिजे. मग मी तुम्हाला सगळे अल्गोरिदम एक्सप्लेन करणार आणि मग ऍट अ टाइम कोड देणार. मग जेव्हा तुम्ही कोड तुम्हाला एक्सप्लेन करणार तेव्हा तुम्ही अल्गोरिदम विसरलेले असणार. बरोबर. म्हणून काय करायचं, अल्गोरिदम लगेच त्याचं एक सेपरेट प्रोग्राम मेन मध्ये, अल्गोरिदम सेपरेट प्रोग्राम, आणि अरेचे सगळे अल्गोरिदम झाले की मग मी तुम्हाला मेनू ड्रिव्हन प्रोग्राम कसा रेडी करायचा ते तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे.